ओम शांती। आज आहे 4 डिसेंबर 2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला आता बाबाकडून दिव्य दृष्टी मिळाली आहे। त्या दिव्य दृष्टीनेच तुम्ही आत्म्याला आणि परमात्म्याला पाहू शकता। प्रश्न आहे, विश्व नाटकाचे कोणते रहस्य जाणणारे असा एक कोणता सल्ला कोणालाही देणार नाही? उत्तर आहे, जे जाणतात की विश्व नाटकामध्ये जे काही पूर्वी घडून गेले आहे त्याची पुन्हा तंतोतंत पुनरावृत्ती होईल, ते कधी कोणालाही भक्ती सोडण्याचा सल्ला देणार नाही। जेव्हा त्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञान चांगल्या प्रकारे पक्के होईल आणि समजतील की आपण आत्मा आहोत, आपल्याला बेहदच्या बाबाकडून वारसा घ्यायचा आहे। जेव्हा बेहदच्या बाबांची ओळख होईल तेव्हा हदच्या गोष्टी आपोआपच बंद होतील। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. डोळ्यांना सिव्हिल अर्थात शुद्ध बनविण्याची मेहनत करायची आहे। बुद्धीमध्ये हे कायम लक्षात राहावे की आपण प्रजापिता ब्रह्माची मुले, भाऊ बहिणी आहोत, विकारी दृष्टी ठेवू शकत नाही। 2. उदरनिर्वाहासाठी कर्म करत असताना बुद्धीचा योग एका बाबा सोबत लावायचा आहे। हदच्या सर्व गोष्टी सोडून बेहदच्या बाबांची आठवण करायची आहे। बेहदचे संन्यासी बनायचे आहे। आजचे वरदान आहे, बाबा शब्दाच्या स्मृतीद्वारे कारणाला निवारणामध्ये परिवर्तन करणारे सदैव अचलडोल भव। स्पष्टीकरण आहे, कोणतीही परिस्थिती जी भले गोंधळ उडवणारी असेल परंतु बाबा म्हटले आणि अचल बनले। जेव्हा परिस्थितींच्या चिंतनामध्ये जाता तेव्हा परिस्थिती अवघड वाटू लागते। जर कारणाऐवजी निवारणामध्ये जाल तर कारणच निवारण बनेल। कारण मास्टर सर्वशक्तिमान ब्राह्मणासमोर तर कोणतीही परिस्थिती मुंगी एवढी सुद्धा नसते। फक्त काय झाले, का झाले हा विचार करण्याऐवजी जे झाले त्यातच कल्याण सामावलेले आहे, सेवा सामावलेली आहे। भले रूप परिस्थितीचे असेल परंतु सामावलेली सेवा आहे, या दृष्टीने पाहाल तर सदैव अचलडोल राहाल। स्लोगन आहे, एका बाबांच्या प्रभावामध्ये राहणारे कोणत्याही आत्म्याच्या प्रभावामध्ये येऊ शकत नाहीत। ओम शांती।